नमस्कार प्रिय रसिकांनो, तर आज आपण दुधाच्या मलाईपासून तूप कसं बनवायचं ते बघणार आहोत। तूप बनवायचं म्हणजे सर्वांना टेन्शन असतं की खूप भांडी भरणार, खूप वेळ लागणार, तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने तूप कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया। सर्वात अगोदर आपल्याला गॅस चालू करायचा आहे, त्यावरती कढाई ठेवून त्यामध्ये आपण काढलेली मलाई टाकायची। आपली मलाई गरम होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची। मलाई गरम झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची। जर आपण गॅसची फ्लेम हाय ठेवली तर मलाई खालून जळायला सुरुवात होते। ही मलाई मी 10 लिटर दुधाची साठवलेली आहे। इथे आपली मलाई गरम झालेली आहे, तर आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे। लो फ्लेम वरती आपल्याला या मलाईला सतत हलवत राहायचंय। आता तुम्ही इथे बघू शकतात की आपली मलाईची क्वांटिटी पहिल्यापेक्षा कमी झालेली आहे। आता इथे जर तुमचं भांड जाड बुडाचं आणि मोठं असेल तर तुम्ही हाय फ्लेमवर खूप कमी वेळात हे तूप बनवू शकतात। तूप बनवताना तुम्ही एक काळजी घ्यायची की तुमचा हात सांभाळायचा, कारण हे मलाई हातावरती उडू शकते। आता इथे तुम्ही मलाईचं टेक्स्चर बघू शकतात की कसं झालेलं आहे। तुम्ही इथे बघू शकतात की आपलं तूप दिसायला सुरुवात झालेली आहे। ला 10 लिटर दुधाच्या मलाईसाठी 15 ते 20 मिनिटं लागू शकतात। ते आपलं तूप कसं वरती येतंय। हे बघा, इथे आता आपलं पूर्ण तूप वरती आलेलं आहे। हे तूप आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचंय। इथे आपल्याला तूप गाळण्यासाठी चहाची चाळणी घ्यायची। आता आपण ह्यातून तूप काढून घेऊया। हा मावा आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचा आहे।
आपलं तूप काढून झालेलं आहे. हे थंड झाल्यावर आपल्याला काचेच्या भांड्यात काढून घ्यायचंय. तूप नेहमी काचेच्या किंवा स्टीलच्याच भांड्यात काढावे. आता हे तूप थंड झालेलं आहे, तर आपण ह्याला एका काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून घेऊया. बघा, आपलं तूप काढून झालेलं आहे. तुपाला तुम्ही फ्रीजमध्ये किंवा वरती देखील स्टोअर करू शकता. आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया. तर हा आहे तो उरलेला मावा. माव्यापासून आपण एक मस्त रेसिपी बघणार आहे. तर चला आपण ह्याचे सर्व साहित्य बघून घेऊयात. उरलेला मावा, 1/4 कप साखर, अर्धा कप दूध, थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि 1 छोटा चम्मच इलायची पावडर. आपण रेसिपी सुरू करूया. बनवायसाठी आता मी इथे गॅस चालू केलेला आहे. त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे तो मावा. गॅसची फ्लेम आपल्याला इथे लोच ठेवायची आहे. आता आपल्याला यामध्ये दूध टाकायचं आहे. टाकल्यानंतर आपल्याला ह्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं. इथे दूध टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि त्याला सतत हलवायचे. घट्ट झाल्यावर आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे. इथे बघू शकतात की आपला हा मावा घट्ट झालेला आहे. तर आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहे साखर. आता आपल्याला इथे साखर टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे. तर हे जळण्याची शक्यता असते. हे घट्ट झाल्यावर आपल्याला यामध्ये ड्राय फ्रूट्स आणि वेलची पावडर टाकून घ्यायची. इथे आपला मावा घट्ट झालेला आहे. तर आपण त्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकून घेऊयात. त्यानंतर आपल्याला यामध्ये इलायची पावडर देखील टाकून घ्यायची. आता याला छानपैकी मिक्स करून घ्यायचंय. त्यामध्ये आपण फूड कलर देखील टाकू शकतो, पण ते पूर्णपणे ऑप्शनल आहे. इथे आपली मावापासून बनलेली मिठाई तयार झालेली आहे. आपण मस्तपैकी सर्व करून घेऊया. आपली मावापासून बनलेली मिठाई तयार आहे.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर फेसबुकवरती बघत असाल तर या पेजला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.